तर आज होता आमचा लाडका मित्र शुभम गोरे याचा बर्थडे आणि बर्थडेचं सेलिब्रेशन 3 वेळा झालं आणि काय धिंगाणा काढला राव. ढकल तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी ओंकार माने तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर सकाळी उठलो आणि आपल्या नेहमीच्या रुटीन प्रमाणे लक्ष्मणदास महाराजांचा आणि पांडुरंगाचा फोटो आहे, त्या फोटोची पूजा केली आणि नंतर तांब्या घेऊन बाहेर गेलो पाण्याचा आणि आपली तुळशी माता आहे, तुळशी मातेला पाणी घातलं आणि नंतर आपल्या घरची गाई म्हणजे आपली गंगा, मग गंगेची पूजा करण्यासाठी घरामागे गेलो आणि आपल्या गंगाखाली सध्या चिखल झालाय भरपूर. काहीतरी व्यवस्था करावी लागते बरं का. मग आपल्या गंगाच्या चारी पायांना गंध लावला, पाणी घातलं होतं आधी, मग नंतर गंगाच्या कपाळाला गंध लावला, गंगाचं दर्शन घेतलं, तिथून गेलो सुपर बाजारला. गोऱ्याचा बर्थडे सेलिब्रेशन करायचं होतं. गोरे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवस आहे तुमचा आज. कसं आहे मग, काय नियोजन आहे का नाही? जरा 2-4 दिवस करून लांब. बरं बरं चालते, धन्यवाद. आनंद सर कसं लक्षात हाय हाय चालू आहे. काय येतो का आमचं तोंड घेतलं व्हायचं होत नाही. तुला रात्री व्हिडिओ एवढा भारी केलता लागा, तुला गाजला थोडक्यात. कटणीला 1000 रुपये झाले ते. खरं हसायचं नाही रे. कस्टमर किती बी नाव आहे रे. व्हिडिओ काढलाय बंद करे. काय मॅनेजर गोरे. कोण आहे मॅनेजर म्हणते तो कोण सांगणार. गोरे सर बर्थडे कापू तिकडे मला आज जाता येते बाहेर व्हिडिओ काढा येते तुम्हाला. तुमचा आज बर्थडे तुम्हाला कसं वाटतंय? बरं वाटतं? मस्त वाटतंय. काय वाटायचं जन्म चुकी झाली. काय निवेदन काय पोरा आज पैसे नाही तर कुठं तर पैसे काढ लागते. सगळ्यांच्या हातात कॅमेरा एकामेका. चहा कोणला नाही का तुम्ही? काय गोरे कसं बस त्याला बसून गणबिन लावून फोटो तुम्हाला खायचा की नव्हतं कसं तुम्हाला खायचं. सर मी लावणार आहे. शिवाय देऊ नका रे, मी व्हिडिओ हायच टाकणार आहे बघ, सांगतो. असू दे, कोणाला माहित नाही शिवाय देत ना आपण. असं कापू वर हातात ठेवून कुठं आहे चाकू? तलवार कोणाकडे? तलवार का एका पैसे चाप घे. गण लावते. कुठं नाही, मग 2 बोट माझ्याकडे. अरे कसं लावलाय असं नीट लावायला कसं बघू? आरसा घ्या आनंद सर. घ्या चाकू घ्या चाकू. तसं काय नाही, आरशात बघायची काय गरज नाही आपल्याला. एक नंबर आज नाम करत लाव सर की आरसा काढतो ना पण. आपण वर असतो माझा गण नेहमी रे, एवढा खाली नसतो. आज लाव चालतंय, छान. हे बरं उरका पोराव. गद्दारी करायची केली. चला हो कुंकू लावलं या केकला. लगा असं केलं लागा ना सुने ना सोन्याला रावलंय. गेलं एखाद्याचा घसा बसेल का नाही, हे असलं हे करायचं. आता कसं दिसते ती चाकून काढून टाक वरची. कापू कापल्यावर काढू. इकडे मग ए कापू का? कुठं थांबायचं? अरे पाच-सहा पैसे मग समजा मित्रांनो, गोऱ्याचा बर्थडे पण केक नॉनव्हेज असल्यामुळे सुनीलला आणि मला बघा ही वाटीचं केक आणले. हे वरचं तयार संकेतनं केलं आणले. संकेतला आमची काळजी, संकेत आमचा भाव आहे त्यामुळे संकेतला आमची काळजी आहे, त्यामुळे संकेतनं मला सुनीलला आणले. आता आम्ही 2-2 वाट्या खाणार आहे आणि ह्यांना ही केक खाणार आहे. असू द्या, खाऊ द्या, काय असं. पण आता म्हणलं तसं काय आमच्या डोक्यात नव्हतं बरं का. चला निवड कापू का? हा बाय सगळ्यांकडून फिडून जरा सगळे प्रेस वाली होते. मीडियावाली आय मे बी हाय तुम्ही बी हाय. कापू नको. काळ दिसायला गोरे इकडे बस. अँगल बदला लागते. ए राज राज राहू दे. बरं इथं बस इथं बस रे. बरं इथं बस. तसं नगर आहे. एक केक वरचा कुठला व्हिडिओ आहे आता काय करू. बघ काय का म्हणजे गोऱ्याचा कंटेंट करताय.
नीट बसला गोरे आपण काय नाही आमची. चला ओके लग्न वाटायला लागलं लखन बोले टकाटक खटाखट लखन दादा वाढदिवस हार्दिक शुभेच्छा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे गोरे लल्ल्या चारा चारा बर्थडेचा केक चारा सगळ्यांनी मी तोंडा लावलं आज ए तोंडाला लाव ना त्या दिवशी मी लिहिणार तोंडा लावलं ऐक माझं चालू आहे लाईव्ह चालू आहे ए लगा शिव्या देऊ नका म्हणतोय तुम्हाला लगा व्हिडिओ चालू आहे लगा ती बीप टाकायला मला कुठे हुडकत बसू मी नाही मी हायच व्हिडिओ टाकणार बघा तुम्ही बसलोय गोऱ्याचा बर्थडे चालू आहे इथनं व्हिडिओ काढायचा हॅपी केक अंड्याचा आहे रे त्यामुळे वरची क्रीम फोटो काढायला कारण नाही तुमचं काय केक खावा घेतला म्हणते पोरांकडनं कळलं मग तुम्ही बोला पाहिजे अजून एकदा सुनील फोटो काढ दे फोटो काढ हात सोड आमच्यातले केक 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 चालू दे बरं आमच्यातले केक केक चालू दे तोंडाला लावून अरे चालते बुवा गोरे त्याला नाही चालेल त्याला कशाला चालणार मला खायला आणलाय ते. इथं कापड आहे. खावा पडते. जेवायला जायचं का नाही बघा आमचा व्हेज केक आहे आता मी खायला चालू केला म्हणून एकटा खातोय शिव्या देऊ नका शिव्या देऊ नका मी हायच व्हिडिओ टाकणार आहे मी असल्यानं ब्लॉगिंग पण करावं लागेल हा की असून काय होते जरी हातला पण अर्धा मग सनीला अर्धा देतो असं इकडे यायला लागते असं पण हाता होतं असं बरोबर आहे असं बरोबर आहे लेनाच का तो गेला अर्धा अर्धा खावा म्हणलं धन्यवाद मग तिथून आलो होतं गोरेचं लहान मित्र मंडळ त्यांना केक दिलं सर्वांना ते गेले निघून बसले असं कर बर्थडे एक नंबर झाला पार्टी विचाराय पार्टी गार कधी घेणार गार 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 काय बरे पोरं म्हणते ती गार तर घे आता संध्याकाळी काय असेल ती बघू पार्टी घ्या म्हणलंय गार घ्या की गार घेतलं काय असतं पुन्हा? तवर गार घे. एकच येतं मला 5 काय जागी रुपये आता गार सांगशील परत काय पुचील परत म्हणशील सांगितली पार्टी एक वाटली की सगळं प्राईड कोण पेत नाही सगळं मिक्स हे असं नगर बाबा मला तर सरत नाही टिंग पण फीज नाही आहे ती फीज अरे मोठी प्राईड घे 50 वाली प्राईड घे सगळी पोरं खुश होतेली तुझे पण किशाला बजेट परवडत मराठी बोलते मामा का गोरेनं स्प्राईट सांगितले गोरे धन्यवाद बरं का तुझा बर्थडे आज झाला बरं वाटलं पण ही नुसतं काय जेवणाची पार्टी उद्या नाही तर परवा जेवणाची पार्टी आम्हाला मिळणार आहे एवढंच असते एवढंच असतं काय तुझं लागा हे खलास करून टाकेल लागा. आता आम्ही गार पिणार आहे सुने, बस की रे. तोंडात घालशी ना व्हिडिओ येणार काय मग बाली का एक नंबर बरं वाटलं गार प्यायला असं फुकटच प्याय बरं वाटतं गो गो गो
अय शपथ लगा पैसे लागायचे रे. शांत बस ए संख्या ए तुझ्या आहे का अय शपथ कवर काढून मोबाईल खाली पाडला बघ सोन्या. वाढदिवसा दिवशी डिस्प्ले सर की झाला मग. मोबाईलचा. ओके घे मोबाईल. ए काय कवर घे. अरे काय धंदा लावलं तर ए आयो याच्या बाईलीचा संख्या मला लागलं होतं संख्याच म्हणलो बस झाला असा तर आभार प्रदर्शन होती पोराला ठरवणे. उद्या असते. आता पार्टी करताना व्हिडिओ टाकून सेपरेट तुमचा काय म्हणजे वाढदिवस झालाय म्हणून ह्यांना जेवायला आणलं. बरं आज वाढदिवसाचा मुहूर्त कंटेंट क्रिएशनला सुरुवात करणार करू. आहे सुरू. पहिला ब्लॉग टाक्या 100% संध्याकाळी 7 वाजता. संध्याकाळी 7 वाजता. समाधान अवतडे कसं आश्वासन देतो तसं द्यायला लागलं. सुन्या समाधान वाटतं फॅन लोक तुझी ऍक्शन घेतली. आवाज बीप करतात म्हणले बीप कर नाही तर मेंबर म्हणा काय लागा सुनील लागा एका पार्टी असून असलं करायला आपण चला ठीक आहे गोटला. माझी बर्थडे पार्टी मला तुम्ही बोल तसं म्हणलं तर ऐक की बाकीच्यांची तोंड दाखवायला माझा विषय येत नाही काय सुद्धा सांगतो. राज बाबा दाखवू नको. ओंकार माने ऐका की, सुन्या काय म्हणते? ए, गावाचं तोंड सुन- दाखवते पण माझं तोंड दिसत नाही म्हणून ओंकार माने लागलाय मग त्याला ब्लॉक मध्ये घेतलाय. मग मला आता सुन्या त्यानं काय delete म्हणत केला होता तरी माझा काय प्रश्न नाही. मला सुन्या म्हणत होता तुम्ही ब्लॉग मध्ये तुझं तोंड दाखवतो बाकीच्यांना कापून टाकतोय व्हिडिओ टाकतोय म्हणते. मग ह्याला काय म्हणलं आता हे ब्लॉग मध्ये घ्यायचं तुला युट्यूबला सगळं टाकणार हाय क्लिप टाकणार आहे. काय युट्यूबला काय टेन्शन आहे शिवाय बिवाय. पण तू तुझं घेतलं आता तू आता नाराज होऊ नको. हा काय? ही आले बघा त्याला वास लागला कुठल्या तर स्प्राईट प्यायला पळत आले केक कापाय नव्हता बघा. आणि ही बघा ही जगा जगा मनुष्य. भावी ब्लॉगर संकेत पडवळे आणि सुनील पोरे अजून कमिंग सून शुभम गोरे. धन्यवाद. अयो धन्यवाद. वाईट दिवस झाला गाडी अर्धी बाटली एकटंच पिलं आम्ही काय प्यावं. शुभेच्छा नाही, काय नाही. हे टायगर ग्रुपचे अध्यक्ष गणेश कांबळे. गणेश कांबळे आम्ही वाटच बघत होतो फोनला यायची. आहे का हळूहळू फ्रीज मध्ये केक काढतोय खातोय बघा हे बिना आवडतो गोळा ही. हो काय फ्रीज मधला केक काय मग आहे का त्या आनंद सर काय तुला कळली खाली बातमी बघा. कळली. एक तुकडा खालचा काढून तर दिला असता किती खुश झाला असता. आहे का? तुला एकटा खात बसला. शिव्या देऊ नको लागा आम्हाला प्रोफेशनल माणसं लागा नाकात बोट घालू नको. बरं आता जातो घरी नाही तर कामावर जायचं कामावर. चला कामावर जाऊ मग आता. राहिलेलं 2-4 ग्रिल रंगवणी तुम्हाला. हा थोडं राहिले तेवढं कंटिन्यूच राहिले थोडक्यात लगेच माघारी यायचं निवांत बोंबली थंडाचं पार्की तळावर जायचं नाही तर झोपायचं निवांत घरी. काय काम धंदा नाही सध्या निवांत आहे. मग तिथून आलो कामावर आणि सुनीलनं उघडलं गेट आणि काम आपलं कायच राहिलं नाही फक्त काही कटिंग आणि ही ह्याला गोल्डन कलर द्यायचा आहे. मग दरवाजा उघडलं ही सेफ्टी डोअर पण आपणच लावलाय. मग कामाला केली सुरुवात आणि जिथं जिथं टचअप पडले होते ब्लॅकवर व्हाईटवाले ते सुनील बुजवत होता. अर्धा ते पाऊण तासात पूर्ण काम झालं आणि गोल्डन कलर पण लावून झाला. फक्त सेफ्टी डोअर सुनील रंगत होता ते थोडं राहिलेलं. सुनील पशी गेलो त्याला रंगवू लागलो जरा गप्पा मारल्या त्यापाशी जाऊन. मग इथलं काम पूर्ण झालं. किरकोळच होतं 1-2 दिवसात झालं पूर्ण काल पावसामुळे राहिलेलं. मग तिथून मी आणि सुनील पंढरपुरात चाललो होतो. जरा पंढरपुरात काम होतं. मी गाडी चालवत होतो सुनील मागं होता. माझ्या मोबाईलची C2C पिन आहे ना ती खराब झाली होती तुटली होती ती आणण्यासाठी गेलतो होतो. मग तिथं गेलो दुकानात C2C पिन घेतली. सुनीलच्या मोबाईलला ग्लास टाकला माझ्या मोबाईलला ग्लास टाकला. मग तिथून सुनील म्हणला मी कोल्ड कॉफी सांगतो. मग सुनील आणि मी गेलो. उद्या पहाटे 2 वाजता निघायचं आहे ओ. 2 मिनिटं हा असं. कोल्ड कॉफी मित्रांनो सुनीलला आणले कोल्ड कॉफी प्यायला आणि मला कोल्ड कॉफीची ऑर्डर दिली. मग आता वाट बघत बसलोय. मग कोल्ड कॉफी पितो आता येते थोड्या वेळानं. तर जरा थोडे दिवस थांबा आपला पण आयफोन येणार आहे. आपण पण काय दहशत असतो कोरे पाटलांची दाखवून देऊ थोड्या दिवसात. बरं कोरे पाटील काय दहशत करतात ते बघू आपण थोड्या दिवसात. त्या दिवशी अँड्रॉइडमध्ये दहशत बघितली मनावर घेतलं की संपला विषय. व्हिडिओ बघा पहिला ब्लॉग बघा फक्त आपला इंट्रोज 5000+ गेला आहे. 250+ लाईक आहे त्या ते बघून नाद करा. बरं धन्यवाद असू द्या.
अरे मोबाईल पलटी मारू नको लागा तुला कळत. मग तिथून आली आमची ऑर्डर आणि कोल्ड कॉफी प्यायला केली सुरुवात. ब्लॉगमध्ये घेऊ दे करा पण तुमचा, नाही तर दोन्ही एकदम कॅमेरा निघतात. दिसू द्या, दिसला एक दिवशी मला. म्हणतात ना. हा हा सुनील भाऊ धन्यवाद, तुला आशीर्वाद लागले बरं का गोरगरीबाला. चांगली बायको भेटलं, एक नंबर. भेटणार. अर्चना पाटलासारखी सैराटमध्ये अर्चना पाटील आहे तशी. मग तिथून निघालो घराकडं आणि जाता जाता जरा गप्पा मारत होतो आम्ही. मग तिथून पोचलो घरी गेल्यावर जरा गंगापाशी गेलो. गंगाच्या पायात भरपूर चिखल झालाय पावसामुळे, योगा बघू शकता तुम्ही. आणि जरा गंगाची आपदा व्हायला लागली. आपल्या गंगाच्या पोटात बाळ आहे सध्याला 4-5 महिन्याचं. मग जरा गंगाची काळजी घ्यावी लागते. आपल्या शेजारच्या बांधकामामुळे आणि जरा काय अडचणीमुळे ते पत्रे काढले आहेत वरचे, ते पाल आहे पण ते पण खराब झाले. लवकरच काहीतरी नियोजन करावं लागते. तिथून मी आणि सुनील गेलो पंपावर आणि आपल्या गाडीतलं संपलं होतं पेट्रोल. ते पेट्रोल आणण्यासाठी गेलो होतो. पंपावर 1-2 गिरायक चालू होतं त्यांचं, त्यामुळे जरा थांबलो आणि बाटलीत पेट्रोल घेतलं आणि बाटलीत पेट्रोल घेऊन निघालो घराकडं. मग पोचलो घरी आणि बाटलीचं टोपण काढलं आणि गाडीत ओतलं पेट्रोल. पप्पा आणि आई चालले होते रानात वैरण आणायला, त्यासाठी गाडीत पेट्रोल लागणार होतं आणि पूर्णपणे संपलेलं, त्यामुळे आणायला गेलतो. मग तिथून मी आणि सुनील निघालो पालखी तळाव. आता चाललोय चैतन्याच्या स्टुडिओवर जायचं आहे. तिथून परत पालखी तळाव जायचं. सुनीलचे जरा व्हिडिओ काढायचे आहेत. सुनीलनं कमबॅक केलेला आहे 2-3 दिवस झालं, पण अजून जरा स्थगित दिली ती कमबॅकला. आजारी आहे सुनील सध्या आजारी आहे. दरवाजा आहे हाय आत बसला बरं का ध्यानात ठेवा. तिथून निघालो पालखी तळाकडे. चैतन्य मी आणि गाडीवर बसून एकाच पालखी तळावर जाऊन बसलो. जरा मौज मजा केली, गप्पा मारल्या, जरा सुनीलचं व्हिडिओ काढलं, जरा चेष्टा मस्करी चालू होती. मग नंतर तुषार आणि निखिल आलते, त्यांची गाडी फिरवायला चालू होती. उद्या फ्रेंडशिप डे, त्यानिमित्त जरा 1-2 व्हिडिओ काढले आणि मी आणि सुनील गेलो घरी आलो. बंटीला, बबलीला, गंगाला जरा गवत टाकलं आणि निवांत झोपलो. जरा कंटाळा आलता फिरून झोप झाली आणि नंतर आई, पप्पा आणि मी तिघांनी मिळून सोबत जेवण केलं. जेवण झालं आणि नंतर आदित्य आला. शुभमचा बर्थडे सातारा तळेवर करायचा होता. मग आदित्य सोबत गेलो मी. चैतन्य आणि शुभम पुढे होते. मग गेलो तिथं आणि तिथं संकेत कोल्हे, आपला समीर भैया, सर्व मित्रमंडळी होती. त्यांच्या उपस्थितीत गोरेचा बर्थडे झाला. केक कापला. गणपत अरे काय वेगा न्यूज गणपत. पहिल्या दिवशी भास्कर फोटो इकडे बघ किंवा चांगला आहे. जेवण केलं अरे याड आहे काय? ओके त्यात मनी ओके चांगला आहे. कसं असते हा केक? नॉनव्हेज नव्हता, आईस केक होता, त्यामुळे केक खाल्ला. जरा बसलो आणि मी आणि शुभम निघालो मॉलकडे. आणि तिथं अजून बर्थडेचं सेलिब्रेशन करायचं होतं, त्यासाठी थांबले होते संकेत भैया. मग केक आणला होता, गणेश पण होता तिथं. फेटा घालतोय भारी वाटते चिटकाव ठेवतोय जवळ रे. उडी घ्या का सर फोटो उभा राहा. इकडे बघा इकडे बघ नाही. गोरेला भैयानं गाठला हार आणि गुलाबाचं फुल दिलं हातात. मग नंतर केक कापायला झाली सुरुवात. हॅपी टू यू काय लागा माझा मग केला तुम्ही हॅपी बर्थडे म्हणाल तेवढं तुम्हाला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे शुभ, हॅपी म्हणायला का हॅपी बर्थडे खावा. केक कापून झाला. नंतर शुभमला केक चारला आणि मग नंतर मी पण केक खायला घेतला. जाऊ दे का अजून आहे का? थांबे आम्ही लय खात नाही. केक गायब.
ओके 3 आपण ढकलेल ढकल बघ. आय लव्ह जाऊ पण ती जाय बाई तेवढा. काय सांगाय तुम्हाला पोरले माधुरी चोत आहे ती आमच्या ह्याच्या मोडच्या घोडा लावला पार. आम्ही किती हे तर आहे घालायला सोलापूरला जाय तमाशा बघाय देव धर्मनगर म्हणते तमाशा बघायचं म्हणते. सांगा तुम्हीच राव. बड्डे झालाय आता बड्डे करून घरी चाललोय सकाळपासून 3 वेळा बड्डे झाला गोरेचा आता घरी जाऊन झोपायचं नियोजन आहे खायला केक फक्त आता भेटला बघा. सकाळचा 3 वेळा भेटे झाला काय उपयोगाचा नाही. पोट भरून केक खाल्ला 1 नंबर पोटच भरलं बघा डेकर दिली आता घरी जाऊन निवांत झोपायचा आहे आणि आजचा ब्लॉग इथं संपवतो तुम्ही पण झोपून घ्या धन्यवाद.